नमस्कार. बीड प्रहार लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता आहे सांड्रवण ते पिंपळादेवी हा रस्ता आहे. आणि या रस्त्यावर नुकतेच काही दिवसापूर्वी आहे ते गावठाण फिटरची ही जी लाईन आहे ही लाईन गेलेली आहे आणि ह्या लाईन अद्यापही चालू करण्यात आलेली नाही. पण ही जी लाईन आहे ती कशा पद्धतीने या खंबे जे आहेत ते उकडलेले आहेत हे आपण दाखवणार आहोत. कारण गुत्तेदाराने आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले असल्याने हे जे पोल आहेत ते पोल खालून असे पूर्णपणे उकडलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना धोका देखील निर्माण झालाय. नेमकं गुत्तेदार ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस जे संबंधित जे काही महावितरणचे अभियंता असतात त्यांचं या कामाकडे लक्ष नसल्या कारणाने गुत्तेदार हे मनमानी करत आहेत आणि कशाही पद्धतीने कामं करत आहेत. त्यामुळे हे जे काही पोल आहेत ते पोल आहेत ते अतिशय म्हणजे त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातंय. कारण खाली जे आहे ते ज्या वेळेस पूल रोवला जातो त्यावेळेस खाली कमीत कमी 3 फूट कॉन्क्रीट करणं हे आवश्यक असतं. मात्र गुत्तेदार तसं न करता चक्क त्या फक्त जे दर्शनी भाग आहे त्या दर्शनी भागाला फक्त एक असा चौकोनी डब्बा करतो आणि फक्त ते सिमेंट जे दिसल तितकाच तो भाग फक्त वरी ठेवतो. म्हणजे अशी चक्क सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम हे संबंधित गुत्तेदार करतात. तुम्हाला मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव दाखवतोय. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो एवढा फक्त जो चौकोनी हा जो सिमेंट कॉन्क्रीटचा भाग दिसतोय तो फक्त कॉन्क्रीट केलेला भाग आहे. खाली जर पाहिलं तर खाली कसल्याही प्रकारचं कॉन्क्रीट नाही, मजबूतीकरण नाही. आणि त्यामुळे जे काही वादळी वारे ज्यावेळेस येतात त्यावेळेस हे जे मोठमोठे जे काही पूल आहेत ते अक्षरशः उघडून पडतात. म्हणजे त्याच्याकडे आहे ते कोणी गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे असे जे काही काम होतात हे काम आहे ते शेतकरी असतील किंवा प्रवासी असतील त्यांच्यासाठी हे जीव घेणे ठरत आहेत. म्हणजे धोक्याचे ठरत आहेत. म्हणजे अशी परिस्थिती सगळीकडे झाली आहे. गेवराई तालुक्यात देखील काल आपण बीड प्रहारच्या माध्यमातून एक बातमी देखील छापली होती आणि त्यापूर्वी देखील एक छापली होती. परंतु काल जे वादळ वारं झालं त्या वादळ वाऱ्यामध्ये गेवराई तालुक्यातील जे ग्रामीण भागामध्ये जे काय सध्या गावठाण फिटरची कामं चालू आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पोल आहेत ते पोल पूर्णतः जमिनीतून उकळून असे खाली पडलेले आहेत. म्हणजे काम हे संबंधित गुत्तेदार हा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. परंतु एवढे निकृष्ट दर्जाचे काम होत असताना देखील जे काही संबंधित जे काही महावितरणचे कर्मचारी असतात, जे काही अभियंता असतात ते मात्र या कामाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाही. फक्त गुत्तेदार पोचण्याचं काम जर हे शासन करणार असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. कारण हे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या शेतामधून गेलेली लाईन असते. आजूबाजूला शेतकरी काम करत असतात. एखाद्या वेळेस तिथे ते मजूर असतात. जर अनावधानाने एखादी दुर्दैवी घटना जर घडली त्याला जबाबदार कोण? कारण अशी भयंकर परिस्थिती गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. गुत्तेदार आहे ते मनमानी कारभार करत आहेत. मात्र याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. इथली जर परिस्थिती आपण पाहिली तर खूप भयंकर परिस्थिती आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे भ्रष्टाचार कसा असतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.